संदेश आणि किरण आणि गोलंदाजी लालाय तो जयेश. संघात ऐकला किरण नॉन स्ट्राईकला, संदेश स्ट्राईकला सर. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो जयेश माते संघाकडून. बॉलर जयेश. पंच सामना चालू करा. संघाचं पहिलं शतक घेऊन येतोय तो जयेश. जयेश टू संदेश. माते संघ तक्रार चेंडू एक धाव पूर्ण. धाव संघ एक रनाने श्री गणेश होतोय तो कुसुंबी संघाचा. स्ट्राईकला येतोय तो किरण. कुसुंबी संघाचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखणारा किरण. आणि उसके तटाला चेंडू आणि चेंडू जातोय चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो किरण. आल्या आल्या एक चौकार ठोकला, त्याच्या बॅटून चौकार आला. धाव संख्या होते ती 5. तटवला चेंडू एक धाव पूर्ण. हॅलो. धाव संख्या होते ती 6. स्ट्राईकला येतो संदेश आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू जयेश याचा. हॅलो. हॅलो. आज या ठिकाणी नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई आयोजित भव्य क्रिकेटचे सामने, या सामन्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सह निर्मलाताई दुधाने यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आणि उत्कृष्ट आला षटकार येतोय संदेशच्या बॅटवरून खणखणत करत जातोय सीमारेषा पार षटकार. धाव संख्या जाते ती 12. उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल संदेश याची. चेंडू याचा आतमध्ये. मला कुसमी संघ टाइम नाही घ्यायचा आहे, लवकरात लवकर मॅच चालू करा. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो संदेश.
संदेशच्या बॅटरीतून एक षटकार मारला त्याने. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू जयशाचा 73वा चेंडू, एक धाव पूर्ण. एक षटकांतर धावसंख्या होते ती बिनबाद 13. नवीन गोलंदाज येतो रवी. स्ट्राईकला पुन्हा एकदा संदेश. नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई आयोजित श्री काळश्री चषक 2025 आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज संघाचं दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो रवी. पंच टाइम नाही घ्यायचा. पंच आपल्या अजून भरपूर सामने असे खेळवायचे आहेत. स्ट्राईकला येतो संदेश. संदेश टू रवी. धाव संख्या होते ती 13. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल रवी याची. पुन्हा एकदा अपील करण्यात आली पण अपील फेटाळली ती पंचांनी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, टच्चून गोलंदाजी करतोय तो रवी आपल्या संघासाठी. राजेंद्र कदम यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे. राजेंद्र कदम तात्या. पुन्हा एकदा 2 चेंडूवर निर्धाव चेंडू फेकल्यानंतर तिसरा चेंडू येतोय खणखणीत षटकार. धाव संख्या होते ती 19. वैभव नाचरे साहेब हे बी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. आपण स्टेजवरती यायचं आहे. वैभव नाचरे साहेब. पुन्हा एकदा रवी टो संदेश. पुन्हा एकदा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जोरदार अपील. पुन्हा एकदा अपील फेटाळली ती पंचांनी. धाव संख्या होते ती 19. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट कमबॅक करताना दिसतोय तो रवी. षटकार आल्यानंतर 2 चेंडू त्याने निर्धाव फेकले. शेवटचा चेंडू. पुन्हा रिवर्स मारता आणि रिवर्स हा येतो 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 आलाय आणि हा षटकार. उत्कृष्ट असा रिवर्स मारला तो संदेश याने. धाव संख्या होते ती बिनबाद 25. 2 षटकांनंतर धाव संख्या होती ती 25. बिनबाद 25. नवीन बॉलर येतोय तो आज या ठिकाणी आमच्या मालचुंडे गावचे पोलीस पाटील पंकज साहेब दुधाने यांचंही आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे.
नवीन गोलंदाज येतोय तो रुपेश. आणि स्ट्राईकला कॅप्टन कोल म्हणून ओळखला जाणारा किरण सामना करेल. पुन्हा एकदा रुपेश टू किरण. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता पण पंच नो बॉल घोषित करतायत. धाव संख्या होती ते 26. आणि उत्कृष्ट असा तडकवलेला चेंडू जातोय हवाई सफर मैदानाला टिचून असा षटकार येतोय तो किरणच्या बॅटीतून. धाव संख्या होते ती 32. धाव संख्या होती ती 32. बिनबाद 32. पुन्हा एकदा रुपेश टू किरण. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारला चेंडू जातो सीमा रेषा पार. पुन्हा एकदा षटकार मारतोय किरण आपल्या संघासाठी. धाव संख्या होते ती 38. उत्कृष्ट फलंदाजी म्हणावी लागेल किरण याची. कुठेतरी कमबॅक करावं लागेल माते संघाला. गोलंदाज रुपेश याला. पुन्हा एकदा रुपेश टू किरण. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने मारला चेंडू. 2 धाव पूर्ण. धाव संख्या होते ती 40. पुन्हा आता मात्र निर्धाव चेंडू मस्त कमबॅक करताना दिसतोय तो रुपेश. पहिल्या 2 बोलाव मोठे फटके आल्यानंतर रुपेश आणि कमबॅक करताना दिसतोय तो रुपेश. धाव संख्या होते ती 40. शेवटचा चेंडू बाकी. हा 4 बॉल सॉरी. पुन्हा एकदा जोरदार असा मारला फटका क्षेत्ररक्षण खाली झेलबाद होण्याची शक्यता आणि चाराचं क्षेत्ररक्षण झेल मात्र घेता आला नाही. माते संघाच्या प्लेयरला जीवदान भेटते तर किरण याला. धाव संख्या जाते ती 42. व्यक्तिक 21 धावावर खेळतोय तो किरण. पुन्हा एकदा तटवलेला कार्पेट पद्धतीने मारला चेंडू. क्षेत्ररक्षण येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा कॉल पण. धाव संख्या होती ती 43. 3 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 43.
संघाचा चौथा व वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो जयश. सामना करतील किरण. किरणच्या बॅटकडून आलेल्या आहेत 22 धावा. धाव संख्या होती ती 43. गोलंदाजीला येतोय जयश आणि असा निर्धाव पद्धतीचा चेंडू जयश याचा. कुठेतरी भेदक अशी गोलंदाजी करावी लागेल जयश याला. आणि पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच घोषित करतायत नो बॉल. नो बॉल प्लस 4 धावा. धाव संख्या होते ते 48. धाव संख्या होती 48. हा हा बोल फ्रीट असेल. आणि उत्कृष्ट असा गगनचुंबी येतोय किरणच्या बॅटवरून षटकार. समालोचन कक्षाला भेट देताना दिसतोय चेंडू. येतोय षटकार. धाव संख्या होते ती 54. हॅलो, आज या ठिकाणी नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई आयोजित भव्य क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्यासाठी या कार्यक्रमासाठी राजने साहेब संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सागर अनवडे सर युवा मोर्चा भाजप जावली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभागमन होत आहे या व्यासपीठावरती तुम्हाला सर्वांचे लाडके महाराज शेलार यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत शिवछत्रपती महाराज यांचे 13वे वंशज आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंग राजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून जावलीचे दिलदार व्यक्तिमत्व, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्र या सर्वांमध्ये सडल हाताने मदत करणारे जावलीचे एकमेव व्यक्तिमत्व तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करतोय की एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्याचं आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जावलीचे सन्माननीय श्री सागर धनावडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती निर्मलाताई दुधाने मॅडम हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्षाचं स्वागत. आलेल्या सर्वांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंग राजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून
जावलीचे दिलदार व्यक्तिमत्व, सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वांमध्ये सडल हाताने मदत करणारे एकमेव जावलीचे एकमेव व्यक्तिमत्व आणि सर्वांचे लाडके सन्माननीय ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. त्यांच्यासोबत अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय श्री प्रवीण महाराज शेलार साहेबांचं या ठिकाणी विठ्ठल वारकरी संस्थेचे संस्थापक आहेत, त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्षाचं स्वागत. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या नवजीवन क्रिकेट क्लब मालचुंडी मुंबईच्या वतीने या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर राजू आप्पा यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही करूया या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलात तर सर्वांचं पुन्हा एकदा नवजीवन क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य आलेलं आहे. त्याचबरोबर जर आपले सर्वांचे लाडके आदरणीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांचं जर सांगायचं झालं तर मात्र सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक आहेत, संचालक म्हणून ते काम पाहत आहेत, त्यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. चला धावसंख्या आहे धावफलकावरती धावा आहेत 68 धावा. त्याचबरोबर सन्माननीय बापू शेलार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. सर्वच आलेल्या मान्यवरांचं पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम 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 सुस्वागतम. सन्माननीय दिनेश वाशिवले साहेब यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय अनिल शेलार साहेब आणि सन्माननीय श्री विठ्ठल शेलार साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही करूया आपण हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सुधाकर शेलार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय श्री मोहन शेलार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर सन्माननीय श्री शंकर शेलार साहेबांचं सुद्धा या व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्माननीय अरविंद शेठ साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही सहर्षाचं स्वागत. नवनाथ धनावडे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. ऐंशी धावा झालेत. धावफलकावरती अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या आहे कुसुंबी टीमनं बनवलेली आहे. 80 धावा झालेत. 4.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपला, म्हणजे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंश म्हणून आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं असं दिलदार व्यक्तिमत्व म्हणून सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वांमध्ये सडल हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व, जावलीचे दमदार नेतृत्व आदरणीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि या गावाकरिता विशेष प्रेम करणारे हे साहेब आहेत, अशी त्यांची एक वेगळी ओळख या जावली तालुक्यामध्ये मानली जाते. ओहो, स्लॉक स्वीप केलाय, स्क्वेअर लेगला उडवला बॉल, षटकार.
हा आता हे मान्यवर सर्व आल्यानंतर का हा व्यासपीठ अगदी खचाखच भरलेला आहे, अगदी शोभा आलेली आहे व्यासपीठाला. आणि हे जावली तालुक्यातील सर्व शिलेदार आहेत. आज नवजीवन क्रिकेट क्लब मालचुंडी मुंबईच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन आहे. श्री कालेश्वरी चषक 2025. आज स्पर्धेतला अंतिम दिवस, फायनल डे. आणि खरोखरच मालचुंडी गाव म्हटलं की वारकरी संप्रदायाचं गाव आहे आणि 53-51 वर्षची परंपरा आज या गावानं जपलेली आहे. 51 वर्ष पारायणाची परंपरा, त्यानंतर पारायण दीपोत्सव सोहळा सुद्धा या गावामध्ये अगदी ताटामाटामध्ये साजरा केला जातो. मालचुंडी ते पंढरपूर क्षेत्र ही पायदिंडी सोहळा सुद्धा या गावामध्ये आपण नेहमीच पाहत असतो. त्याचबरोबर इथे दोन्ही टीम ओमसाई आंबेकर आणि धुंद जे नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे त्यांचं आगमन झाले, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. त्यानंतर नवरात्र उत्सव सुद्धा या मालचुंडी गावामध्ये साजरा केला जातो. अगदी विविधतेने नटलेले हे मालचुंडी गाव या स्पर्धेचं टायटल आहे. श्रावण मास आला की श्रावण मास वार्षिक ग्रंथपूजा सुद्धा या गावामध्ये केली जाते. जावली नाट्य गौरव पुरस्कार प्राप्त झालेला गाव म्हणजे मालचुंडी गाव ची ओळख आहे. त्यानंतर मालचुंडी पंचक्रोशीमध्ये महाविद्यालय, विद्यालय, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अगदी ज्ञानगंगा त्या गावामध्ये वाहिली जाते. आरोग्य केंद्र मालचुंडी, पशुवैद्यकीय सेवा, त्यानंतर 30 वर्ष नाट्य परंपरा या गावानं सुद्धा जपलेली आहे. कुस्तीची परंपरा ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मालचुंडी गावामध्ये. मालचुंडी गाव कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहे. शिव जन्मोत्सव ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते त्यावेळेस मात्र जयंती निमित्तानं मोठ्या जल्लोषानं, मोठ्या थाटामाटामध्ये शिव जन्मोत्सव सोहळा या मालचुंडी गावामध्ये साजरा केला जातो. असा आपला विविधतेने नटलेलं हे मालचुंडी गाव आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. नवजीवन क्रिकेट क्लब मालचुंडी मुंबईच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. आणि या आयोजनाला, या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये सडळ हाताने मदत करणारे अगदी दानशूर दाते आदरणीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांचं सहर्ष स्वागत. चला तर आपण आता सत्कार समारंभाकडे जाणार आहोत. आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान, कारण आपल्या महाराष्ट्राची, भारताची परंपरा आहे अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही या स्पर्धेची ओळख आहे. आणि आपण या स्पर्धेचे भाग्य विधाते आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य आलेलं आहे. असे तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी मालचुंडी गावाचे माजी सरपंच आदरणीय श्री संजय कदम साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. मालचुंडी गावाचे माजी सरपंच आहेत आदरणीय श्री संजय कदम साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करणार आहोत, सत्कार करणार आहोत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून आज रांजणे साहेबांची ओळख आहे. आदरणीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेबांचा एक विशेष सत्कार या ठिकाणी केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, त्यानंतर आपण पुढचा सन्मान घेणार आहोत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जावलीचे आदरणीय श्री सागर धनावडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी माझे उपसरपंच दत्तात्रय कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते
आपण सन्मान करणार आहोत त्या अगोदर आपण महाराजांचा सन्मान इथे करणार आहोत. सन्माननीय श्री प्रवीण महाराज शेलार यांचा सन्मान करतील आमचे माजी उपसरपंच दत्तात्रय कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होईल. माईची उबदार शाल, त्यानंतर एक श्रीफल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आपण महाराजांना देऊन सन्मान करतोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जावलीचे सागर धनावडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री संदीप कदम यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्री सागर धनावडे साहेबांचा आपण सन्मान इथे करायचा आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्याला जीएसटी नाहीये. प्रत्येकाचा सन्मान केल्यानंतर आपण टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. टाळ्यांना टॅक्स नाहीये, जीएसटी नाहीये, पैशांना टॅक्स आहे, जीएसटी आहे. त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे जाणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित आहेत सन्माननीय विठ्ठल शेलार आप्पा इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे करतील. मी रमेश कदम यांना विनंती करतो की आपण आप्पा यांचा सन्मान इथे करायचा आहे. स्कोअर आहे 103 ला विन आहे. 103 102 रन झालेत. 103 ला विन आहे. चला मॅच सुरू ठेवा. 103 धावांचं लक्ष आहे. बाकी कॉमेंट्री होणार नाहीये. आप्पा यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे जाणार आहोत. राजू आप्पा यांचा सन्मान इथे केला जाईल. मी अनिल शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करावा. अनिल शेलार यांचा सन्मान करण्यासाठी मी गावचे पोलीस पाटील पंकज दुधाने साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतोय. व्यासपीठावरती माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती निर्मलाताई दुधाने मॅडम इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी अनंत कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दुधाने मॅडम यांचा सन्मान आपण करायचा आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत सौभाग्यवती निर्मलाताई दुधाने मॅडम यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह इथे दिला जाईल. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. बापू शेलार इथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी. बापू शेलार यांचा सन्मान करण्यासाठी मी विनायक कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्री बापू शेलार यांचा सन्मान आपण करायचा आहे.
त्यानंतर मालचोंडी गावचे माजी सरपंच संजय कदम यांचा सन्मान करण्यासाठी मी आमचे कमिटी सहकारी मनोज कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. मालचोंडी गावचे माजी सरपंच आदरणीय श्री संजय कदम साहेबांचा सन्मान इथे होईल. सन्माननीय श्री साहेबराव सुतार इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विठ्ठल चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असणारे शंकर शेलार साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रवी कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. रमेश यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. त्यानंतर सन्माननीय श्री पुढील सन्मान आपण करणार आहोत. सुधाकर शेलार व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. चला मी रमेश पाटील यांना विनंती करतो की व्यासपीठावरती सन्माननीय मोहन शेलार इथे उपस्थित आहेत, त्यांचा पण सन्मान करायचा आहे. मोहन शेलार यांना सन्मानित आपण करायचं आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय अरविंद शेलार इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. मी विजय कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय श्री समीर शेलार साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर व्यासपीठावरती सन्माननीय श्री प्रवीण भाऊ कदम इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान शुभ सत्कार इथे केला जाईल.
त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग विद्यालयाचे प्राध्यापक हनुमंत डांगे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आयोजन कमिटीचे सदस्य प्रणित याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. व्यासपीठावरती सन्माननीय श्री दिनेश वाशिवले साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. मी अजित कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दिनेश वाशिवले साहेबांना आपण सन्मानित करावं. स्वप्नील चिकणे साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. मी सर्वेश यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. आज या स्पर्धेमध्ये खूप छान आयोजन तुम्ही पाहताय. नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडीच्या वतीने या स्पर्धेच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांचे आचार विचार जपणाऱ्या ह्या ट्रॉफीज आहेत आणि खरोखरच या मालचोंडी गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये ट्रॉफी आपल्याला नक्कीच वर्ल्ड कप सारखी असते. कोणी कप आणतो, कोणी मोठा कप आणतो, कोणी दाल आणतो, परंतु या मालचुंडी गावानं या स्पर्धेच्या वतीनं या ट्रॉफी ठेवण्याचा एक चांगली संकल्पना, एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार जपणारी या ट्रॉफी आहेत आणि खरोखरच ज्यांच्या गावामध्ये ट्रॉफी जाईल खरोखर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार त्या गावामध्ये अगदी पसरतील आणि खरोखरच तो गाव अगदी भाग्यता त्या गावाला प्राप्त होईल असे या ट्रॉफी ठेवण्यात आलेल्या आहेत. आता पुढील सन्मान आपण करणार आहोत. चला तर आपण आता संपूर्णच मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलेलं आहे. आता मी विनंती करेन की या स्पर्धेचे भाग्य विधाते ज्यांची आपण आतुरतेने या स्पर्धेमध्ये वाट पाहत होतो आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य आलेलं आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपल्या माध्यमातून या स्पर्धेला आपलं मनोगत व्यक्त करावं. चला ओम साई आंबेकर आपण टॉस साठी या, परत कॉल होणार नाही. आंबेकर टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. त्याचबरोबर आपण पुढील सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती केंद्र प्रमुख सन्माननीय श्री अशोक दुधाने साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रवींद्र कदम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा.
दिग्दर्शक नाट्य डायरेक्टर रवींद्र कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. चौतीस 34. आता 12 बॉल आणि 69 धाबांची गरज आहे. चला या अगोदर आपण या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि माजी उपसरपंच दत्तात्रय कदम यांना मी विनंती करेन की आपण या स्पर्धेला आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी नवजीवन क्रिकेट क्लब मालचवंडी मुंबई यांच्या वतीनं आयोजित क्रिकेट सामने भरवण्यात आलेले आहेत. त्यानिमित्त मदत करते आणि ज्यांनी या कार्यक्रमाला क्रिकेट क्लबला सहकार्य केले असे उत्तुंग असे व्यक्तिमत्व असणारे रांजणे साहेब, तसेच धनावडे साहेब आणि आमच्या अक्का जिल्हा परिषद माजी सदस्य निर्मलाताई दुधाणे, प्रवीण महाराज आणि आपण सर्व क्रिकेट प्रेमी आपण आणि नवजीवन सहकार मंडळ मुंबई मालतोंडी यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम झालेला आहे आणि त्यांनी उत्कृष्ट असं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. गेली 30-40 वर्षापासून संप्रदायाचा या गावामध्ये कसा उत्कर्ष आला
हायस्कूल झालं 50 वर्षे आणि त्यावेळची परिस्थिती नाजूक असताना सुद्धा या गावचं आणि गावात असणारे कार्यकर्ते होऊन गेलेले कार्यकर्ते यांनी हा गाव उभा केला आणि त्याचंच आज हे फळ आपण क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी पाहतो आहे. आणि खरोखर ही चांगली बाब आहे. खेळ आणि खेळात असणारं जे कौशल्य इथं सामान्य माणसाला पाहायला भेटते किंवा सामान्य माणसाला ग्राउंड यांनी निर्माण करू दिलं, त्याबद्दल या मंडळाचं क्लबचं आणि नको तेवढं कौतुक करावं असं मला वाटतंय. भरपूर असं त्यांनी या कार्यक्रमासाठी श्रमदान केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असणारे रांजणे साहेबांनी म्हणा आणि जवळजवळ आमचा गेले 15-20 वर्षाचा संपर्क आहे. चढळ हातानं मदत करणारं नेतृत्व आहे, ठीक नाही. आणि अशा प्रकारचं निर्मलाताई दुधाने अक्का आमची जिल्हा परिषद सदस्य झाल्या, त्यांनी या गावासाठी खूप काही केलेलं आहे. या सर्वांचं इथं आल्याबद्दल मी माझ्या वतीनं आणि माझ्या या क्लबच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि एवढं बोलून माझं मी 2 शब्द संपतो. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती निर्मलाताई दुधाने मॅडम यांना विनंती करेन की आपल्या माध्यमातून या स्पर्धेला आपण मनोगत व्यक्त करावं. चला धुंद आणि आंबेगर आपण टॉस करून घ्या. ग्रामस्थ मंडळ हॅलो. मुंबईकर मंडळ यांच्या वतीने काळेश्वरी चषक 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्याचे DCGचे संचालक आदरणीय रांजणे साहेब, तसेच आपले धुंदे साहेब, माजी सरपंच